पिरियड पाय आहे सगळ्यांचा, जेवढी इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत ऑल आर पिरियडिक विथ पिरियड पाय. सो आफ्टर दिस इंटरवल देयर व्हॅल्यू स्टार्ट्स रिपीटिंग. क्लियर आहे इथपर्यंत? ओके, सो दिस इज समथिंग फॉर domain, range and period of inverse trigonometric functions. थोडा थॉरटिकल आहे हे सगळे नंबर्स. ट्रिग्नोमेट्री म्हटल्यानंतर आपण साइन कॉस टॅनलाच थोडंसं गडबड होत जायची. तर आता इनवर्स आलेत त्यांचे, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स. पण जर प्रॉपर्टीज लक्षात ठेवल्या त्यांच्या, तर यांचे प्रॉब्लेम्स इझी असतात. फार काही डिफिकल्ट प्रॉब्लेम्स याच्यामध्ये नसतात. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कुठलं फंक्शन कुठल्या डोमेन मध्ये आणि कुठल्या रेंज मध्ये डिफाईन्ड असतं. क्लिअर? आता जस्ट आपण त्यांच्या काही सिंपल प्रॉपर्टीज लक्षात घेऊ. फर्स्ट प्रॉपर्टी, आता दोन दोन प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, आणि दोघंही सिमिलर आहेत. त्यांचा एक एक ग्रुप तुम्ही करू शकता. बघा, साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स अँड साइन इनवर्स ऑफ साइन वाय इज इक्वल टू वाय. मुद्दाम या ठिकाणी वेगवेगळे घेतलेले आहेत, कारण एक्स जी असणार साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे एक्स काय असणार आहे व्हॅल्यू, आणि साइन वाय म्हणजे वाय काय असणार आहे अँगल. ठीक, तर साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इक्वल टू एक्स आणि साइन इनवर्स ऑफ साइन वाय इक्वल टू वाय. तर टोटल 12 प्रॉपर्टीज आहेत. 12 म्हणजे साइन साठी 2, साइन साइन इनवर्स, कॉस कॉस इनवर्स, टॅन टॅन इनवर्स, कॉट कॉट इनवर्स, सेक सेक इनवर्स, कोसेक कोसेक इनवर्स. त्या प्रॉपर्टीज आहेत. आणि मुळात लक्षात कसं ठेवणार, साइन साइन इनवर्स एकमेकांसोबत कॅन्सल झाले, कट नाही म्हणत आहे मी, कट नाही करत आपण त्यांना. साइन साइन इनवर्स कॅन्सल झाले, आन्सर आहे एक्स. साइन इनवर्स साइन कॅन्सल झाले, आन्सर आहे वाय. तसंच कॉस कॉस इनवर्स कॅन्सल झाले, आन्सर होऊन जातं एक्स. कॉस इनवर्स कॉस कॅन्सल झाले, आन्सर होऊन जाणार वाय. पण हे तर खूप सिंपल आहे, ठीक आहे, हे तर तुम्हाला लगेच लक्षात राहील. साइन ऑफ साइन इनवर्स म्हणजे साइन साइन इनवर्स कट, आन्सर एक्स. साइन इनवर्स ऑफ साइन वाय, आन्सर वाय किंवा व्हॅल्यू वाय. हे दोघे एकमेकांसोबत कॅन्सल होणार, कट होणार असं नाही म्हणते. दॅट इज द प्रॉपर्टी. पण मग हे तर खूपच सिंपल झालं. मग त्याकरता त्याच्या पुढे जे काय दिलेलं आहे ना, इट इज व्हॉट, इट इज द डोमेन ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन, बिकॉज एव्हरी फंक्शन इज डिफाइंड ओनली इन इट्स डोमेन. लक्षात घ्या, एव्हरी फंक्शन इज डिफाइंड ओनली इन इट्स डोमेन. जस्ट फॉर एक्झाम्पल, आपण पहिले एक्झाम्पल घेऊ. साइन ऑफ साइन इनवर्स एक्स किती आहे एक्स, बट एक्स बिलॉंग्स टू -1 1. एक्स कसा असला पाहिजे, इथं असला पाहिजे -1 1 मध्ये. आपण इनवर्स फंक्शन बद्दल बोलतोय, तर त्याचं डोमेन -1 1 मध्ये एक्स असला पाहिजे. आणि जर इथं तो नसला तर ही प्रॉपर्टी होल्ड करणार नाही. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असं म्हटलं की सर ठीक आहे, साइन ऑफ साइन इनवर्स एक्स किती आहे एक्स आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो का की साइन ऑफ साइन इनवर्स 2 इज इक्वल टू 2, असा याचा अर्थ होणार नाही. ठीक आहे, असं याचं मिनिंग होणार नाही. का? असं का नाही होणार? कारण साइन इनवर्स फंक्शन इज डिफाइंड ओनली फॉर द इंटरवल -1 to 1. इट कॅनॉट बी 2, 3, 4 असू शकत नाही. ठीक आहे, म्हणून फक्त या पुढे काय दिलेले आहेत त्याने कंडिशन्स आहेत. दॅट इज कॉल्ड एज डोमेन. इनवर्स फंक्शन आहे, ठीक आहे, तर इनवर्स फंक्शन डोमेन काय म्हटलंय त्या ठिकाणी -1 to 1. त्याचं काय आहे डोमेन आहे, म्हणजे एक्स जो आहे तो फक्त -1 to 1 मध्ये असला तरच ते ट्रू आहे, नाहीतर दिस डज नॉट हॅव एनी मिनिंग. दिस डज नॉट हॅव एनी मिनिंग. साइन ऑफ साइन इनवर्स 2 इक्वल टू 2, नो, मुळात हा 2 असणारच नाही. आणि तुम्ही असंही लक्षात घेऊ शकता दुसऱ्या पद्धतीने, ब्रॅकेट मध्ये जे काय असेल ते असेल, त्याचा साइन आहे, आणि साइन हा नेहमी कुठं असतो -1 आणि 1 च्या मध्ये. 2 असणार आहे का? नसणारच आहे. ठीक, सो प्रत्येक फंक्शन
त्या केसमध्ये प्रत्येक फंक्शन केव्हा डिफाईन्ड आहे हे आपण या फॉर्मा देऊन ते लिहिलेलं आहे. तुम्हाला फंक्शन चॅप्टर आठवत असेल, फंक्शन चॅप्टर मध्ये सुद्धा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि पुढे एक्स बिलॉंग्स टू असं का दिलेलं असायचं, कारण दॅट इज द डोमेन ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन. जस्ट एक सिंपल फंक्शनचं एक्झाम्पल घ्या, त्याच्या लक्षात आलं असेल इथं टू असू शकत नाही, म्हणजे ही प्रॉपर्टी जरी तुम्ही अशी लिहिली तरी सुद्धा हे रॉंग आहे, मुळात असं असणारच नाही. पुढे मी ज्यावेळेस म्हणतो y इज इक्वल टू 1 अपॉन x, हे सिंपल फंक्शन आहे. y इज इक्वल टू 1 अपॉन x सिंपल फंक्शन, रेसिप्रोकल फंक्शन. ठीक, या केसमध्ये मला पुढे लगेच लिहावं लागतं x नॉट इक्वल टू 0. का? बिकॉज दिस फंक्शन इज डिफाइंड फॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ x एक्सेप्ट 0. मग ही कंडिशन आहे, ही कंडिशन आहे. कुठलंही फंक्शन तुम्ही डिफाईन करत असताना ते फंक्शन डिफाईन्ड असलं पाहिजे, तशीच व्हॅल्यू x ची असणार. क्लिअर? सिमिलरली एक दुसरं फंक्शन मी लिहितो, लॉगॅरिथमिक फंक्शन बघा, y इज इक्वल टू log x. ठीक आहे, y इज इक्वल टू log x, but this function is completely defined only if x belongs to r plus, म्हणजे काय, सेट ऑफ रियल नंबर्स. x कसा असला पाहिजे, सेट ऑफ रियल नंबर्स मधून असला पाहिजे, निगेटिव्ह नाही. आपण म्हणतो निगेटिव्ह नंबरचा लॉग एक्झिस्ट करत नाही, झिरो सुद्धा नाही. लॉग झिरो इज ऑल्सो नॉट डिफाईन्ड, पण झिरो सुद्धा लिहिलेलं नाही. फक्त पॉझिटिव्ह रियल नंबर्स जे असणार त्यांच्याच करता लॉग फंक्शन डिफाईन्ड असतं. तर जसं या केसमध्ये या कंडिशन्स होत्या, सिमिलर कंडिशन्स आपण इथे इम्पोज केलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक केसमध्ये, प्रत्येक प्रॉपर्टीसाठी. x ची काय व्हॅल्यू असू शकते आणि y ची काय व्हॅल्यू असू शकते. सो व्हेन वी से sin इनवर्स ऑफ sin y इक्वल टू y, देन y मस्ट बिलॉंग्स टू मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 इथं असला पाहिजे. ठीक, cos ऑफ cos इनवर्स x, x बिलॉंग्स टू मायनस 1 टू 1. cos इनवर्स ऑफ cos y इक्वल टू y इफ y बिलॉंग्स टू 0 टू पाय. ठीक, या पद्धतीने आपण सगळ्या प्रॉपर्टीज दिल्या आहेत. परत ते इथून झालेल्या आहेत सगळ्या व्हॅल्यू डोमेन आणि रेंज मध्ये. ठीक, की पर्टिक्युलर कुठल्या पॉइंटला ते फंक्शन डिफाईन्ड आहे तरच ही प्रॉपर्टी तुमची होल्ड करणार. आणि ही कंडिशन थेरॉटिकल आहे, प्रत्येक ठिकाणी ही कंडिशन असणार. प्रत्येक ठिकाणी कुठलंही फंक्शन डिफाईन्ड त्यावेळेस आपण सॉल्व्ह करताना बघा, y इज इक्वल टू 1 अपॉन x, y इज इक्वल टू log x आपण सॉल्व्ह करतो, पण समोर ही थेरॉटिकल कंडिशन त्या ठिकाणी असणारच. ठीक, समटाइम्स इट इज यूज, मोस्ट ऑफ द टाइम्स काही यूज नसतो त्याचा, पण समटाइम्स इट इज यूज. ठीक, ओके. तर या सगळ्या सिंपल प्रॉपर्टीज आहेत. देन नेक्स्ट, जसं आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू पाहिल्या होत्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या, प्रिन्सिपल व्हॅल्यूज म्हणजेच काय, व्हॅल्यूज लाइंग इन द इंटरवल 0 टू 2 पाय. फर्स्ट कंप्लीट रोटेशन मध्ये ज्या काय व्हॅल्यूज आपल्याला मिळतात कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या, त्यांना आपण म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. मग सिमिलरली प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स सुद्धा असतात. त्या कुठून मिळतात आपल्याला, त्या रेंज मधून. सो प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ फंक्शन्स इन द रेंज आर कॉल्ड एज प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. त्या इथून येणार या रेंज मध्ये. These are principal values of inverse trigonometric functions. Okay, so this is some. Okay, now let us start with graphs of inverse trigonometric functions. तो ग्राफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा ग्राफ स्टडी करण्याच्या अगोदर आपण बघूया की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा ग्राफ कसा असतो. Let us draw the graph for y is equal to sin x. ठीक आहे, ग्राफ कशाचा ड्रॉ करतोय आपण, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा y is equal to sin x या फंक्शन्स. So for different values of x which are angles will get different values of y. ठीक, टेबल तुम ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूचा टेबल तुमच्या समोर आहे बघा. x ची व्हॅल्यू जर तुम्ही टेबल तयार करायचा म्हटला तर ज्यावेळेस x ची व्हॅल्यू आणि या ठिकाणी y ची व्हॅल्यू,
एक्स म्हणजे काय असणार आहे, अँगल. साइन एक्स आहे म्हणजे एक्स काय असणार आहे, अँगल. 0 डिग्री, त्याच्यानंतर 30-60, पुढे 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. वाय काय असणार, वाय इज नथिंग बट साइन एक्स म्हणजे साइन 0 0, साइन 90 1, साइन 180 0, साइन 270 -1, साइन 360 0. सिलेक्ट व्हॅल्यूज अकॉर्डिंगली. व्हॅल्यू जर तुम्ही प्लॉट केल्या तर एक्स 0 असताना वाय 0 आहे म्हणजे हा पॉईंट झाला. एक्स 90 असताना वाय 1 आहे, 90 म्हणजे π/2. तर या ठिकाणी येणार वाय. 180 असताना परत 0 आहे, 270 असताना -1 आहे, 360 असताना 0 आहे. So when we join all these points by a smooth curve, we will get the graph for y is equal to sin x. y is equal to sin x चा ग्राफ आहे. ठीक. सिमिलरली इकडे पण तसं होणार. साइन π/2 जो आहे तो -1 असणार, या ठिकाणी 0 असणार, इकडे पण 0 असणार, आणि साइन -3π/2 इट विल बी +1. या पद्धतीने ग्राफ इकडून इथं जाणार, इथं तो +1. So as you can observe, from 0 to 2π is the period of the trigonometric function, that is sine function. After this, it will again repeat its nature. जसा हा एक कर आलेला आहे याला साइन वेव्ह म्हणतात. तुम्ही फिजिक्स मध्ये शिकलेले असणार आहे साइन वेव्ह. ठीक. सो ही साइन वेव्ह आहे. अशाच पद्धतीने पुढे परत तुम्हाला मिळणार 2π पासून, आता पुढे जाणार ते 0 to 2π झाला, पुढे 2π पासून ते 4π पर्यंत परत हा नेचर मिळणार तुम्हाला ग्राफ साठी साइन फंक्शन. सो दिस इज द ग्राफ ऑफ साइन फंक्शन. नाउ आता याच्यावरूनच आपण काढू शकतो ग्राफ ऑफ साइन इनवर्स फंक्शन. तो कसा येणार, y इज इक्वल टू साइन एक्स आहे म्हणजे त्याचा अर्थ x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ y. ठीक आहे, x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ y. So now here this is x axis, this is y axis. Okay. बघ, या केस मध्ये आपण अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली महत्वाचं, म्हणजे जो प्रिन्सिपल व्हॅल्यूचा पार्ट आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यूचा पार्ट तो कुठे येणार, -1 पासून ते +1 पर्यंत. इट विल गो थ्रू 0, -1 पासून 0 पुढे +1. ठीक. सो दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू पार्ट, -1 टू +1. स्ट्रेट लाईन नाही येईल ना, इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन, इट इज अ कर्व, फ्री हँड कर्व. आणि मग -1 टू +1 मध्ये असताना इकडे मला अँगल कुठले मिळतात बघा, हा -1 कुठे आहे, -π/2 ला, आणि +1 कुठे मिळते आपल्याला, +π/2. इतक्या पिरियड मध्ये त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे दॅट इज -1 टू 1, प्रिन्सिपल पिरियड किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू या पिरियड मध्ये आहे -π/2 टू π/2. ठीक ना. आता एक्स ऍक्सिस वर परत या केस मध्ये आता फंक्शन काय होणार, फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ वाय विल गेट डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स. क्लिअर. हा टेबल आता उलटा होऊन जाणार, टेबल काय होणार, उलट होऊन जाणार. एक्स कुठून कुठपर्यंत व्हॅरी होणार, एक्स विल व्हॅरी फ्रॉम -1 टू +1 फॉर डिफरंट अँगल्स. वाय ऍक्सिस वर आता अँगल असणार, सॉरी वाय ऍक्सिस वर व्हॅल्यू, एक्स ऍक्सिस वर तुमचं अँगल असणार. ठीक. तर या केसमध्ये एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स असं लिहू शकतो आपण, किंवा वाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, कारण मग मला ग्राफ प्लॉट करताना थोडेसे व्हॅल्यूज व्यवस्थित लिहिता येतील. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स कसं आपण लिहू, म्हणजे इथे व्हॅल्यूज असणार, इथे अँगल असणार. हा जो काय कम्प्लीट एक्स आणि वाय आहे, दे विल इंटरचेंज विथ इच अदर. ठीक आहे, एकमेकांसोबत काय होतील,
इंटरचेंज होतील इनव्हर्स फंक्शन मध्ये. म्हणून बघा y ऍक्सिसला -1 to 1 होता, आता तो x ऍक्सिसला -1 to 1 होता. आणि जो x ऍक्सिसला अँगल्स होते डिफरंट, ते अँगल्स तुम्हाला आता y ऍक्सिसला मिळतील. म्हणजे इकडे पॉझिटिव्ह अँगल्स जर तुम्ही म्हटले तिथे येणार π/2, पुढे पाय, देन 3π/2, नेक्स्ट 2π, तसंच निगेटिव्ह साईडला -π/2, -π, -3π/2, -2π. ठीक, -1 to +1 च्या मध्ये तो असणार. थोडस साईडला -1 पासून ते +1 पर्यंत. नेचर ऑफ द ग्राफ विल बी द सेम. ठीक आहे, याचा जो काय नेचर आहे तो नेचर ऑफ द ग्राफ सेम असणार. फक्त काय झालं की याला आपण टिल्ट केलं, म्हणजे जे एक्स ऍक्सिस वर होते ते वाय ऍक्सिसला गेले. कोण होते एक्स ऍक्सिस वर? अँगल्स. ते सगळे कुठे शिफ्ट झाले? वाय ऍक्सिसला. आणि वाय ऍक्सिसला काय होत्या? व्हॅल्यूज. त्या शिफ्ट झाल्या तुमच्या एक्स ऍक्सिसला. ठीक आहे, -1 to +1. सो दिस इज द फंक्शन y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. ग्राफ प्लॉट करताना त्याच पद्धतीने प्लॉट होणार. 0 ला 0 तर असणारच आहे. ठीक, π/2 ला +1, -π/2 ला -1, देन पाय ला 0, 3π/2 ला -1, 2π ला 0. सो ग्राफ विल बी लाईक दिस. बघा इथून आता इथून 0 पासून कसा चेंज केलेला असा या पद्धतीने, इकडून तो असा जाणार लाईक दिस. आणि इकडे जर तुम्ही घ्यायचं म्हटला तर इथे 0, इकडे 0 होऊन जाणार, या साईडला येणार -3π/2 ला आणि 2π ला परत 0 होऊन जाणार. सो काय झालं, या पद्धतीची जी काय ग्राफ होता तो आता इकडून इकडे झालेला, कारण एक्स आणि वाय ऍक्सिस एकमेकांसोबत इंटरचेंज झालेले आहेत. एक्स आणि वाय ऍक्सिस एकमेकांसोबत इंटरचेंज झालेले आहेत. आणि म्हणून इथं सुद्धा जर तुम्हाला प्रिन्सिपल पिरियड बघायचा असेल, ठीक आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू कुठल्या इंटरवल मध्ये लाय करते, तर +1 या ठिकाणी आहे, +1 इकडे आहे -1. सो हा आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू पिरियड, जो डार्क लाईन तुमच्या पुस्तकात शो केलेला आहे ना. टेक्स्टबुक तुमच्या समोर असलं पाहिजे, कारण ग्राफ दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू फ्रॉम -1 to +1 which lies between -π/2 to +π/2 या पिरियड. बघा इथं होता -π/2 to π/2 होता, असं व्हॅल्यूज होत्या -1 पासून +1 पर्यंत, इथपर्यंत -1 to +1. इथं -1 पासून +1 पर्यंत. सो प्रत्येक ग्राफ या पद्धतीने, ज्यावेळेस तुम्ही एक्स ला वाय करणार, वाय ला एक्स करणार, then you will get a graph of this inverse trigonometric function. This is the graph for y is equal to sin inverse x. ठीक है, this is the graph for y is equal to sin inverse x. अशा पद्धतीने प्रत्येक फंक्शनचा ग्राफ तुम्ही टेक्स्टबुक मध्ये स्टडी करायचा आहे. आज प्रत्येक फंक्शनचा ग्राफ बघा, थिअरी जाऊ द्या, फक्त जस्ट ग्राफ तुम्ही स्टडी करायचा आहे की कसा त्या पद्धतीने ग्राफ ड्रॉ केलेला आहे. साइन वरून साइन इनवर्स, कॉस तसंच कॉस वरून कॉस इनवर्स, टॅन वरून टॅन इनवर्स. दोघं ग्राफ त्याने टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. दोघे ग्राफ तुम्ही स्टडी करा, यू विल सी व्हॉट इज द नेचर ऑफ द ग्राफ.